2024 मध्ये प्रदर्शित होणारा 15वा चित्रपट होता ही अनोखी गाठ। हा चित्रपट 1 मार्च रोजी प्रदर्शित झाला। ही एक लव्ह स्टोरी आहे। श्रीनिवासचीच म्हणजे अभिनेता श्रेयस तळपदे याची आई म्हणजेच अभिनेत्री सुहास जोशी हिला कॅन्सर असतो आणि त्यांचे जगण्याचे थोडेच दिवस शिल्लक राहिलेले असतात। त्यामुळे त्यांना श्रीनिवास याच्या लग्नाची घाई झालेली असते। परंतु या दोघांचे लग्न होण्यापूर्वीच अदिती हिचा मृत्यू होतो। मग अशा वेळी अदितीचे वडील म्हणजेच अभिनेते शरद पोंक्षे हे अमला या धाकट्या मुलीचे म्हणजेच अभिनेत्री गौरी इंगवले हिचे लग्न श्रीनिवास याच्यासोबत करण्याचे ठरवतात। परंतु अमलाला अभिनेत्री व्हायचं असतं कारण ती एक उत्कृष्ट नृत्यांगना असते आणि त्यामुळे ती या लग्नासाठी तयार नसते। मात्र तिला तिच्या कडक वडिलांची आज्ञा पाळावी लागते। मग अमला आणि श्रीनिवास यांचं लग्न होतं। त्या दोघांचे बोरिंग असे वैवाहिक जीवन सुरू होते। मग या दरम्यान अमला हिची भेट होते फिल्म कॅमेरामन असणाऱ्या रोहित म्हणजेच अभिनेता ऋषी सक्सेना याच्यासोबत। रोहित अमलावर प्रेम करू लागतो। अमला हिचे रोहितवर प्रेम नसते, पण त्यांच्यापुढे आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करता येतील या गोष्टीमुळे ती त्याच्यासोबत लग्न करण्यास तयार होते। श्रीनिवास याला ही गोष्ट कळते आणि तो रोहित आणि अमला यांना एकत्र आणण्याचा निर्णय घेतो। मग पुढे नेमकं काय होतं तो म्हणजे हा चित्रपट। हा चित्रपट आपल्याला हम दिल दे चुके सनमची आठवण करून देतो। त्यामुळे कथा पूर्णपणे कॉपी वाटते। श्रीनिवासची त्यागाची भूमिका असूनही प्रेक्षकांना त्याचे वाईट वाटत नाही आणि याचे कारण म्हणजे श्रीनिवास आणि अमला यांच्यातील फारशी केमिस्ट्री दाखवली नाही। त्यामुळे एक प्रकारे प्रेमकथेचा आत्माच गायब आहे। चित्रपटात इमोशनची देखील कमी जाणवली। अभिनयाविषयी बोलायचे झाल्यास अभिनेता श्रेयस तळपदे यांनी श्रीनिवास म्हणून तर अभिनेत्री गौरी इंगवले हिने अमला म्हणून उत्तम काम केले आहे। गौरी इंगवले हिचा फक्त अभिनय नाही तर तिचे नृत्य देखील अप्रतिम आहे। शरद पोंक्षे यांनी आदिती आणि अमला यांचे कठोर वडील म्हणून ठीक काम केले आहे। रोहितच्या भूमिकेत ऋषी सक्सेना देखील आपल्याला योग्य वाटतो। त्याचबरोबर या चित्रपटात अभिनेत्री सुहास जोशी, पौर्णिमा ओक, दीप्ती लेले, ईशा दिवेकर अशा अनेक कलाकारांनी काम केले आहे आणि त्यांना दिलेल्या भूमिका ह्या योग्य प्रकारे पार पाडल्या आहेत असं म्हणावं लागेल। महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे। ते चांगले झाले आहे, मात्र स्टोरीमध्ये इमोशनची कमतरता असल्यामुळे एवढी छाप त्यांना जी आहे ते चित्रपटाच्या माध्यमातून पाडता आली नाही। हितेश मोडक याचे संगीत आपल्याला कुठेतरी छान वाटतं। गुरुराज कोरगावकर याचे नृत्य दिग्दर्शन देखील आपल्याला भावतं। हितेश मोडक यांनी देखील या चित्रपटाला जे आहे ते पार्श्वसंगीत दिलेलं आहे आणि ते पार्श्वसंगीत बऱ्यापैकी आहे ते इम्पॅक्ट आपल्या मनावर सोडताना आपल्याला दिसतं। पण एकंदर नाविन्याचा अभाव आणि इमोशनची कमतरता यामुळे चित्रपट फारशी कमाई करू शकला नाही। हा चित्रपट तुम्हाला जर पाहायचा असेल तर तो तुम्ही ॲमेझॉन प्राईम या OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता।